दाखवला स्वतःवरती आणि त्या आत्मविश्वास आधारावरती प्रथमदर्शनी अत्यंत धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलाय जो आतापर्यंत आज या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघानं आतापर्यंत घेतला नाहीये. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमाला पाहतात ऐकतात सर्वांचं स्वागत आहे. आजची 4थी डे नाईट स्पर्धेचा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि 80 संघ 6 कॅमेरे 14 तुम्हाला स्टँड पाहायला मिळतात. VIP डायस पाहायला मिळतोय आणि संपूर्ण लाईट वेगळ्या टेनिस क्रिकेट.in माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा भरपूर प्रेक्षकांना भारावून सोडणारी स्पर्धा भरपूर प्रेक्षक 80 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि 22 संघ अजून आम्ही वेटिंग लिस्टवरती ठेवलेत. कारण म्हणून मी म्हटलं होतं की ही स्पर्धा नाहीये आता हा ब्रँड झालाय. मयूर दादा प्रतीक दादा हे नाव नाहीये आता हे ब्रँड झाले बदलापूरचं. या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि विनंती करूया आपण सामना सुरू करूया. का प्रेक्षक वर्गाला लागलेली उत्कंठा की संघ कोणता क्वालिफाय होणार आणि क्वालिफाय होऊन पुढच्या स्पर्धेमध्ये कोणता संघ दाखल होणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. चला फलंदाजांना विनंती करूया दोन्ही संघांना विनंती करतोय की सामना स्पीडअप करायचा आहे. आम्ही वारंवार इथनं उल्लेख करणार नाही या गोष्टीचा कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि त्या गोष्टीचा उल्लेख करणं आम्हाला देखील आवडत नाहीये. त्यामुळे तुम्हाला विनंती आम्हाला सूचना करायला लावू नका. प्रत्येक वेळेला आम्ही सूचना करणार नाही आहोत आणि आमचा रिदम देखील तोडणार नाही आहोत ना. बॅक टू क्रिकेट करण आम्हाला जॉईन झाले वेलकम करण. यस एदुटने बी संघ इन ॲक्शन मध्ये त्यामुळे कॉमेंटर म्हणून ते आम्हाला जॉईंट होतील. वेलकम करण. फार कमी कालामध्ये उंच भरारी एदुटने गावचा आवाज. एदुटने गाव फार मोठे आहे आणि मगाशी आम्ही उल्लेख केला होता तकदीर काळान यांचा यांना बॅक टू क्रिकेट त्यांच्याविषयी देखील चर्चा करूया आपण. चला सुरू करूया. डीजे देखील आमच्या समोर आहेत. येस डीजे रॉनी तुमचं देखील मनापासून आभार. 4-5 षटकांचा सामना P1चा पहिला षटक रेस्ट्रिक्शनचा असणार पहिलं षटक असणार आहे. पहिला चेंडू उडवलाय लगपच्या डोक्यावरनं असे ते जज करतोय. गुड फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला रुद्र आला होता फार वेगानं तिथे. रुद्राचं बॉडी लँग्वेज खूप लवचिक होतं. तो त्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला पुढे मागे चांगला लवचिक होतोय. धावसंख्येला आकार 2 न देत असताना फलंदाज रोहित पाटील कारण रोहित वरती भरपूर लक्ष असणार आहे. यश स्ट्राईक आणलाय आणि रोहित मात्र नॉन स्ट्राईकला. शॉट आपले चेडूला चाबूक फटका दाखवत असताना चेडूला फोर्स केलाय आणि निघून गेला डीप कव्हरेज मधनं. पहिलाच खणखणीत चौकार या सत्रातील. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला थांबला होता शेवटपर्यंत आणि जो बॉलमध्ये बाउन्स होता रिक्स घ्यायची नव्हती त्यामुळे हवेत खेळला नाही. आपटले बॉलला पंच करत असताना आणि बॉलला तिकडे मिस्टेक झाली फिल्डर कडून. देन कवचला आलाय चौकार. भरपूर प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहतात. बघू शकाल आपण 14 स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षकांची लयलूट पाहायला मिळते आणि अक्षरशः क्रीडानगरी ओस्थान होते प्रेक्षकांना कारण रात्रीच्या वाजला ते 10:35 आणि प्रेक्षक भरपूर संख्येनं स्पर्धेला एन्जॉय करतात. सर्वांचं स्वागत. यश स्ट्रायगंडला जाऊ दिलं चेंडूला लेंथ पुढे होती मात्र लाईन चुकली कारण भरपूर वेळा आपण पाहतोय ज्यावेळी फलंदाज हल्ला बॉल करतात गोलंदाज दिशा भटकत असतात किंवा वेगळा एक त्यांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये गाफील राहिलाय आणि चेंडू अवांतर धावसंख्येने वाढ होते. येस जबाबदारी आता यश आणि रोहितची जास्त असणार कारण या बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रदीप काळन सध्या ऍबसेंट आहे. न्यूजेच्या स्पर्धेमध्ये जरूर सेमीसाठी क्वालिफाय झाला होता हा संघ आणि त्यामुळे तिकडे जरूर तो गेला. मागच्या मॅच मध्ये जी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळाली धीरजने जबरदस्त बॅटिंग केली होती. रोहित पाटील जे नागावचे देखील आहेत त्यांनी मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता. खास करून जी संपूर्ण नागावची बॅटिंग ऑर्डर आहे ज्या पद्धतीने दोन्ही कर्णधारांचं मत होतं आणि आपापल्या स्ट्रेंथला दोघे बॅक करतायत त्यामुळे सूरजने जर टॉस जिंकला असता ते जरूर सांगत होते की आम्ही फिल्डिंगच घेतली असते आणि इकडे जेव्हा टॉस एदुटण्याचा बाजूने लागलाय त्यांनी त्यांच्या स्ट्रेंथला बॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आतापर्यंत ज्यावेळी आपण सामना झाला 10 मिनिटाचा ब्रेक दिला त्या ब्रेक मध्ये भरपूर काही डिस्कशन झालं. यांनी फक्त चेंडूला स्टॉप रन केलून काढलाय. अलगद चेंडू हातामध्ये दिला सिलिमिट आपला पहिला धक्का मैदानावरती रोहित स्वतःवरती नाराज झाला. बिग विकेट बिग ब्लो मोठा धक्का मैदानावरती. या रोहित पाटीलचा नागावचा बॉलने रोहित पाटील हे दूटनेची विकेट आलेली आहे. रोहित पाटील सेकंड रोहित पाटील होता आणि त्यामध्ये नागावच्या रोहितने बाजी मारली. विकेट लवकर आली 7 वरती बॉल आणि बाकी 2 या षटकातील आणि प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना धीरज पाटील.
एक चौकार देखील याला वाईट देखील धावली 5 धावा आपण पाहिल्या फार वेगाने येताना. मग नंतर थोडासा ब्रेक लावला गोलंदाज रोहितनं कमबॅक केल्या मैदानावरती 7 धावा एक गडी बाद. बघायचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रथमदर्शी फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला संघानं आणि या संघाच्या माध्यमातून किती धावा उभारली रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये. सध्या वाऱ्याचा वेग मंदावलाय कारण आता वाजले ते 6 वाजून 40 मिनिटं आली आणि वाऱ्याचा वेग आता मंदावला कारण स्पर्श होत नाही अंगाला वारा, याचा अर्थ वारा शांत झालाय. मात्र संघ आता शांत राहणार नाहीयेत कारण क्वालिफाय व्हायचं आहे. 2 सामने जिंकलेत, तिसरा सामना अत्यंत धाडसीनं खेळण्याचा निर्णय. ब्लॉक कॉलमध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर स्टेअर केलाय, चेंडूला समोर खेळलाय, माफ करा याला स्टेट ड्राईव्ह केलाय आणि एकदा मिळणार डाऊन द लाईन केल्याचा प्रयत्न. सिंगलच्या धावसेकेला आकार येतोय. सिंगलला धावसेका करणार होते 8 गडी बाद झालेत, एक पहिले षटक मार्गस्थ असताना. टोटल स्कोर सध्या 8 आपल्याला पाहायला मिळतोय, ॲव्हरेज स्कोर आतापर्यंत. आणि इकडे आपण सर आज सकाळपासून ज्या पद्धतीने मॅचेस बघितलेल्या, पहिल्या 2 मॅचेसला वगळता 40-50ला चांगल्या मॅचेस झालेल्या आहेत. हो, प्रश्नच नाहीये. आणि आता हो उलटा पुलटा नाही जमलं. नव्या युगाचं नवीन क्रिकेट हेच तर म्हटलं तर कारण एका षटकाची सांगता 8 धावा 1 गडी बाद. चांगलं कमबॅक केलं रोहितनं कारण ह्या षटकामध्ये एक चौकार, एक वाईट, तदनंतर मात्र 5 धावा वेगानं आल्या, तदनंतर कमबॅक केलं, गडी देखील बाद केल्यात. गुड कमबॅक, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द रोहित. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 फॉर 1. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती जरूर आपण 8 धावा इकडे पाहतोय सर. ॲव्हरेज स्कोर आहे, एक विकेट देखील त्यामध्ये रोहितचे गेलेले. आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतो की मॉडर्न डे क्रिकेटर्स ते काही करू शकतात, आल्याबरोबर आपण इम्प्रोवायझिंग स्ट्रोक देखील बघत आलेलं. त्यामुळे ही देखील जी मॅच आहे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळू शकते. पण त्यासाठी अगोदर हेदूटने बीला मिनिमम 40 रन्स बनवाव्याच लागणार आहेत कारण जी बॅटिंग प्रिव्हियस मॅचमध्ये नागावने केलेली आहे, त्याने 75 धावा बनवल्या होत्या. खरंच मला असं वाटतं की सर्वात मोठा सामना हा पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण कल्याण डोंबिवलीचे दोन्ही नामांकित संघ आहेत, दोन्ही मोठे संघ आहेत आणि दोन्ही मोठ्या संघाच्या माध्यमातून मोठ्या स्पर्धा या दोन्ही संघांना गाजवल्या. त्यामुळे बदलापूरच्या या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गवासी जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानात कसा खेळ करणार याच्याकडे सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं आणि सर्व टेनिस विश्वाचं लक्ष वेधल्या दोन्ही संघांवरती. लक्ष वेधलेलं ठरणार कारण ज्या पद्धतीने दोन्ही संघ खेळलेत, उतरले, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, सर्व योजनाबद्ध हे दोन्ही संघ उतरलेत मैदानावरती. त्यामुळे मैदानावरती आग लागेल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज हरिशांक आलाय मैदानावरती. ड्राईव्ह करण्यात आलं, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सॉफ्ट हँड खेळलाय, फुल टॉस होता आणि सिंगलने धावसंख्या सध्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. हर्षांकने पहिल्या मॅच मध्ये जो स्पेल हाताळला होता, जरूर तिकडे पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा आल्यानंतर कोपर खेळण्याच्या अगेन्स्ट त्याने केलेलं कमबॅक मला ते आठवतं. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली होती. हर्षांक, रुद्र, सिद्धांत ही नवीन पिढी जरूर जेव्हा ऍड झाली नागाव टीम मध्ये, जबरदस्त ही देखील टीम आपल्याला मागच्या 2-3 वर्षांमध्ये पाहायला मिळाले आणि 2-3 वर्षांमध्येच फार डेव्हलप झालेत. हर्षांक असेल, सिद्धांत असेल. ओह, क्लीन बोल्ट, खोलात बॉल, स्टंप खोललेत, बेल्स ब्लिंक होते. 9 वरती दुसरा झटका, यशकांत बाद. हो, निश्चित कारण एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. त्यावेळेला ऍक्शन रिप्ले आपण बघूया, त्यानंतर चर्चा करूया. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट आलाय, समोर चेंडू ठेवला, फलंदाजाला बीट करत बॅट अँड पॅड मधनं क्लीन शीट बाजूला, शॉटचं सिलेक्शन चुकलं, लाईन मिस केली आणि फलंदाज दुसरा धक्का न वरती. कारण खूप चांगला उल्लेख केला कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये नागाव संघानं जी सोडलेली छाप आहे याचं कारण आहे कारण नागाव संघ मागच्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या स्पर्धा खेळला, मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या संघांविरुद्ध खेळला आणि जेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या संघाविरुद्ध तुम्ही खेळताना तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तो पाहायला मिळाल्या संघाच्या माध्यमातून. नो डाऊट. आणि अपोनंट टीम देखील आपण जरूर पाहतात. सतर्की स्पोर्ट्स हेदूटने बी तिकडे बरेचसे यंगस्टर्स सर आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्याच्या वेळेला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक टीममध्ये आपल्याला जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळतात कारण आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही करिअर घडवू शकता. लॉफ्ट केलाय, समोर बॉल आहे, लॉंगचा फील्डर येतोय, शेवटी पोहोचलाय, पकडले त्याने कॅच. वा, जबरदस्त कॅच रोहित पाटील कडून आली आहे. 9 वरती तिसरा झटका दिलाय भूषण काळन, 0 वरती बाद. रोहितचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ऍक्शन रिप्ले नंतर त्याची देखील चर्चा करू. जास्त उंची लॉप करायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन भरपूर जास्त झालं, उंची कमी, ताकदीचा कमी वापर झालाय का थोडासा थकवा जाणवत असेल आणि रोहितला टिपलेला तो झेल. एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज, एक चांगला क्षेत्ररक्षक, तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी रोहितची घडते आणि 9 वरती 3. कारण वाटते निर्णय चुकलाय कारण आतापर्यंत हेदूटणे संघाचे गडी बाजूले 3. सुरुवात चांगली नाहीये, चिंताजनक आणि सुरुवात पाहायला मिळते. नो डाऊट. खेळ ज्या पद्धतीने आपण पाहतो, रणनीती, प्लॅनिंग, इट्स अ पार्ट ऑफ गेम, त्या बऱ्याच वेळेला असफल देखील ठरतात. त्यामुळे ती मॅच कुठपर्यंत पुढे जाते आणि सतरंगी स्पोर्ट्स हेदूटने बी कुठपर्यंत धावसंख्येला नेते त्यावरती बरंच काही असणार आहे. कारण ज्या पद्धतीने रोहित पाटील जे कॅप्टन आहेत
हेदुटणे बीच आहे त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही आमची गोलंदाजी ज्या पद्धतीने इकडे होत आहे आणि खेळपट्टी देखील साथ देत आहे, त्यामुळे आम्ही इकडे जरूर धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आम्ही बॅटिंग घेत आहोत. मात्र इकडे पाहूयात किती बनतील. आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर फक्त 30च दाखवतोय. हर्षांकने चांगली बॉलिंग केली आहे. 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत. यश काळात भूषण काळांची विकेट आली आहे आणि पाटील ब्रदर्सची जोडी आता धीरजच्या सोबतीला त्यांचे मोठे बंधू विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये. हो, अशांक चांगला गोलंदाज आहे. कोपर करण्याची वृत्ती देखील खूप चांगली गोलंदाजी झाली त्याच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल होता, चिप करण्यात आला फक्त. बॉल सध्या आपण पाहतोय मिडॉन कडे आणि सिंगलने इन्व्हिटेशन होतं धीरजला स्ट्रायकिंग एंडला. आणि लास्ट मॅच मध्ये अंडर प्रेशर बालगावच्या अगेन चांगली बॅटिंग केली होती. धाव फलकावरती 10. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. कारण टॉप ऑर्डर फेल ठरले, आता मिडल ऑर्डर होती फार मोठी जबाबदारी आहे. थोडंसं प्रेशरमध्ये असेल कारण ज्यावेळी सुरुवात चांगली झाली ना तर येणाऱ्या फलंदाजीत दबाव नसतो. आता सध्या दबावामध्ये संघ मात्र निस्टेल बघायचं किती धावसंख्या उभा राहिला संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षांक. फुल टॉस आहे मात्र त्यालाही सध्या कॅपिटलाइज करत आलं नाही. बॉल मिड विकेटला चालला डीप मधून फारच वेगाने सूरजचा थ्रो येतोय मात्र तो बराच वाईड होता आणि जवळपास बॅकिंगला 3 फिल्डर होते. सर्वात मागचा फिल्डर तिकडे बॉलला थांबवलंय. 2 धावा आल्या. 2 धावसंख्या सध्या ती 12. चांगली स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला चौकार षटकार मिळत नसतील तर सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे, जशी आपल्या मुंबईची लाईफ लाईन ट्रेन रेल्वे जिला म्हटलं तर त्याचा वापर केला पाहिजे. सिंगल डबलच्या धावसंख्येला आकार दिला जातोय आणि थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळावं लागणार आहे. खोलात बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. डबलला इकडे दोन्ही बॅटर्सने चान्स घेतले. थ्रो इकडे वाईड आला. थ्रो जर चांगला असता तर चान्स बनली असती. दोन्ही वेळेला थ्रो आपल्याला स्टंप पासून वाईड पाहायला मिळाला आणि अर्थातच इकडे मागच्या 2 बॉलवरती आला 4 धावा. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. पावरप्ले एंड 14-4-3 सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे बी. 7ची सरासरी ठीक आहे मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने 14 धावा 3 गडी बाद कारण आता दौबिंदूचं प्रमाण वाढलं. आपण बघू शकाल जे मैदान आहे थोडंसं वलसर पाहायला मिळते. मी मगाशी देखील म्हटलं होतं की हरिघास के ऊपर गिरती भी शबनम की बूंदे और काफी खूबसूरत मंजर इस श्रृंखला का बनता हुआ और रात के आगोश में ये खूबसूरत मंजर लौटता हुआ यहाँ पर. आणि हेच कारण आपण याचा उल्लेख केला होता कारण मैदानात तसं आहे. या मैदानाचं सौंदर्य आपण पाहिलं ना ते सायंकाळच्या वातावरण रम्य सायंकाळमध्ये याचं सौंदर्य खुलत जातं आणि ते सौंदर्य तुमच्या समोर स्क्रीनवरती अप्रतिम मैदान आणि तेवढं सुंदर लाईव्ह टेलिकास्ट टेनिसक्रिकेट.in माध्यमातून. यस, आयोजन दर्जेदार आहे, नो डाऊट सर. पण या क्रीडांगणाने सर्वांचं मन खेचलेलं आणि प्रत्येक जण त्यासाठीच खेळण्यासाठी उत्सुक असतो. चला दोन्ही टीमची नेक्स्ट मॅच इथे खेळणारे जयरमन डोके आणि त्यांच्या विरोधात नवीन वडवली शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. सर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर आहे कारण या प्रत्येक दिवसाची सुरुवात देखील इकडचे लोकल टीम्स नव्हते जेणेकरून त्या वेळेवरती पोहोचतील. शेवट देखील लोकल टीमनेच देखील केला जातो. आणि मॅनेजमेंट बघा तुम्हाला कारण प्रतीक दादा आहेत ना ते तुम्हाला वरती स्टेजवरती दिसणार नाहीयेत. ते तुम्हाला खालीच ग्राउंड लेवलला काम करत दिसतील. हायमास कधी स्टार्ट करायचे, कधी सामना थांबवायचा, कधी हायमास स्टार्ट करून सामना सुरू करायचा, या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवरती त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट म्हटलं तर आणि यश आहे या स्पर्धेचं ते देखील म्हटलं तरी वाव ठरणार नाहीये. कोण तर रोहित आलाय. रोहित आपला सेकंड स्पेलमध्ये आलाय. पूल करायचा प्रयत्न नाहीये. बॅट आणि चेंडूचा कुठे संपर्क नाहीये. प्रचंड प्रेशर निर्माण केलं. 14 वरती 3 या जोडीकडनं भरपूर अपेक्षा धीरज पाटील आणि विकी पाटील यांच्याकडनं. जबरदस्त बॉलिंग होते. रोहितने पॉवर प्ले मध्ये पकडून बॉलिंग केली. हर्षांकने केलेली आहे. 3 विकेट गेलेले आहेत आणि त्यामुळे बॅकफुटला ढकललं आहे सध्या तरी टॉप ऑर्डरला. आणि इकडून जर वरती यायचं असेल आणि त्यानुसार तुम्हाला अटॅक करून विचार करावा लागणार आहे. 40-45चा विचार करावा लागेलच. 100% कारण तेवढ्याच ताकदीचा संघ हे तुटणे सांगाल. आताच आपण पाहिलं टायगर नाईट टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये सोनापाडा संघाविरुद्ध संघ खेळला. एकदा पुढे गेले. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न, तिसऱ्यांदा प्रयत्न. थ्रो मात्र एकही अचूक आतापर्यंत आला नाहीये. वाईडिश आणि तोही बाउन्स थ्रो आला आतापर्यंत. फिल्डिंग चांगली झालेली पण थ्रो करत असताना बऱ्याच वेळेला ते चुकले. त्यामुळे डबल रन सगळे जात आहेत आणि 2ने धावसंख्या सध्या आपण 16 वरती पाहतोय. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत आहोत 40-45 झाल्या तर इकडे तुमचे गोलंदाज फाईट देतील. पण त्या झाल्या नाही तर गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर्स कमी असतील कारण एकाच खराब बॉल देखील तुम्हाला मॅच मधून फार लांब फेकून देणार आहे. अगदी खरं म्हटलं कारण 40 वरती धावपंख असायला पाहिजे. ब्लॉकचा चेंडू थोडीशी पिचिंग थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आणि पंचाकडे अशा पद्धतीने पाहिलं सिंगल डबल. धीरज पाटील विकी पाटील यांना 4थ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न केला. 8 चेंडूंचा सामना करत आतापर्यंत 9 धावा त्यांच्या माध्यमातून आल्यात. मात्र चौकार फारसे आले नाहीत कारण आणि ज्यावेळी चौकार षटकार येत नाहीये तुमची गतिमान धावसंख्या होत नाहीये. नो डाऊट आणि त्यामुळे धावसंख्येची कमतरता देखील दिसते. पण ॲव्हरेज स्कोर आताही आहे 17 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 2 बॉल आणि बाकी आहे. धीरज पाटील सेट बॅटर आहे. 4 बॉल 7 त्याने बनवले आहेत आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत.
त्याने शेवटपर्यंत खेळावं ही सध्या अपेक्षा डगआउट बॉक्स करत असेल, कारण प्रदीप काळन जो इन्फॉर्म बॅटर आहे या बॅटिंग ऑर्डर मधला तो ऍबसेंट असताना इकडे 3 विकेट देखील पडलेल्या आहेत. धावा फक्त 17 आहेत. तिसरं ओव्हर सध्या प्रगती पथावर आहे, 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून 7 धावा दिल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये हेच कारण की त्याला पुन्हा एकदा लावण्यात आलं दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळी मात्र चेंडू थंडमॅन रिझनमध्ये माफ करा गली रिझनमध्ये चेंडू फील्ड केला. सिंगल डबलचं समीकरण पाहिलं. प्रोजेक्ट स्कोर 32 दाखवतोय. 40+ धावा असायला हव्यात, कारण 8ची सरसे काम असायला हवी या स्पर्धेमध्ये. कारण येस, सिद्धूने ज्या पद्धतीने बॉल अडवलं, शेवटी त्याने बघितलं की हाताने आता शेवटी बॉल सापडणार नाही, बॉलवरती पडलाय तो. वाह, हे देखील एक वेगळी रणनीती आहे. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं. एकच धाव, शेवटचा बॉल. अक्षरशः झोकून दिले त्याने चेंडूच्या मागे. कर गरज आहे हो ऑन साइडला पूल करत असा शॉर्ट ऑफ पूल झाला. चेंडूच्या ट्रॅव्हल झाला तो मात्र ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला शतकच्या पुढे सरकलाय. चेंडूची फेक आता चुकीच्या एंडला. हातामध्ये भरपूर मोठी संधी होती. चुकीच्या एंडला थ्रो. चौथ्यांदा संधी निर्माण झाली होती आणि चौथ्यांदा संधी मिस झाली आणि त्या संधीचं सोनं केलं. धावांसाठी किती वणवण करावी लागते हे दुटणे बीस सांगायला ह्याचं उत्तर देखील पाहिलं कारण आपण. येस, आणि याचंच कारण आहे की दुसऱ्या बाजूने नागावची तिखट बॉलिंग होत आहे. पकडून बॉलिंग केली आहे त्यांनी, कारण या डावामध्ये आतापर्यंत आपल्याला एकच बाउंड्री पाहायला मिळाली, ती देखील पाप प्लेचा दुसऱ्याच बॉलवरती होती. त्यानंतर एकही बाउंड्री आली नाही. सिंगल डबलकडे फोकस आहे. 20च बनलेला. 2 ओव्हरचा खेळ आणि बाकी आहे. एक छोटासा ड्रिंक्स इंटरव्हल आहे. काय वाटतंय सर, 5 ओव्हरच्या खेरीज तुमचं काय मत आहे, कुठपर्यंत पोहोचेल सतरंगी स्पोर्ट्स? येस, कारण आता थोडीशी अपेक्षा कमी वाटते, कारण त्यांचा काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग या चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली आणि त्यामुळे 20 पर्यंत थांबवलंय. त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र अटॅक करणं गरजेचं आहे. दोन सांगायचं कारण आहे, कारण चेंडू राहिलेत 12 आणि तुमच्याकडे गडी अजूनही 7चा कोटा बाकी आहे. त्यामुळे तुम्ही आता अटॅक क्रिकेट खेळलात तर 40 पर्यंत पोहोचलात. एक चांगला सामना फाईट पाहायला मिळेल. कारण 35-40 व्हायला हवेत कारण तर सामन्यामध्ये दमदारपणा पाहायला मिळेल. याचं कारण आहे कारण दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेत. त्यामुळे खेळपट्टीचा चांगला अभ्यास झालाय. मैदानाचा चारी कोपऱ्याचा अभ्यास चांगला झालाय. त्यामुळे 40+ धावा असल्या ना तर जेवढे प्रेक्षक बसलेत ना त्यांना सामना पर्मनी ठरेल यातील मात्र शंका नाहीये. नो डाऊट. आणि आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करत आहोत की मिड नाईट कडे जसं जसं आपण जाऊ, ड्यू फॅक्टर जे दवबिंदू साचलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे बॉल देखील खेळपट्टीवरती जेव्हा तो दवबिंदूने भिजलेला असतो, स्किट होतो आणि तो बॉलरला ग्रिप करता येत नाही. म्हणजे स्किट झाल्यानंतर बॅटरच्या बॅटवरती व्यवस्थित येणार नाही आणि ॲज अ बॉलर तो बॉलरला ग्रिप देखील व्यवस्थित करू देणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने ड्यूचा फटका आहे. हो 100%. कारण जर चेंडू ओला असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यावरती जे कंट्रोल तुमचा असाल ते कंट्रोल राहत नाहीये आणि चेंडू तुम्हाला कुठे टाकायचं एक्झॅक्टली तेही जमत नाहीये आणि फलंदाज चेंडू तो घेता येत नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूनं कधी कधी अशा गोष्टी तुम्हाला पाहायला. चांगलं वर्णन केलंस कारण खूप चांगलं वर्णन केलंस. मध्ये षटक रोहितचं चांगलं राहिलंय. रोहितनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि या षटकामध्ये 6 धावा दिल्या. त्याचं गणितचं विश्लेषण त्याने 13 धावा देत 2 गडी महत्वाचे बाद केलेत. त्यामुळे हेतूटने संघाची आता डोके वाढली. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र तो अंगलट आला की काय असा प्रश्न निर्माण झाला मैदानावर. राकेश पाटील आलेले आहेत 4th ओव्हरमध्ये. तो आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. धीरज पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल आणि इकडून आता गिअर चेंज करावा लागणार आहे, कारण 20 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये बनलेल्या आणि त्यामुळे जो काही माइंडसेट आहे आणि त्यांनी देखील ठरवलं असेल मनामध्ये, बॅटिंग साईड देखील ठरवते की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. हे जे बॉलिंग युनिट आहे याचा अगेन्स्ट आपल्याला इतक्या बनवायचं असेल. पाहूयात हेतूटने बीने किती ठरवलंय, कुठपर्यंत ते पोहोचतात. ऑन साइड लॉंग ऑन मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लगेल लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. पहिला बॉल राकेशचा. इकडे फॉलो तर करण्यात आला. बॉलला अंपायर्स कडून सिग्नल देखील आलाय. वाईट अंपायरचं देखील सर आपण कौतुक करायला हवं. आज आफ्टरनून सेक्शन पासून सकाळी आपण पाहतोय ते उपस्थित राहिले आणि तिकडून जेव्हा पहिल्या मॅचचा पहिला बॉल पडला 4ही अंपायर्स संजू पाटील सर असतील, त्यासोबत अमित डांगरे सर सध्या ऑन ग्राउंड आहेत, महेंद्र पवार सर आणि त्यांच्या सोबतीला प्रशांत देसाई सर यांना आपण पाहतोय. हे चौघही आज अंपायरच्या भूमिकेत आपण बघितलेत. पुढचा बॉल खेचून मारायचा होता. बॉल सध्या लॉंग ऑन कडे चाललाय. डबलला इथे चान्स असेल नसेल. चांगला थ्रो आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. गुड फिल्डिंग. एकच धाव. प्रेशर क्रिकेट मैदानात खेळण्यास भाग पडले. राकेश पाटील देखील त्याचा उत्साह देखील वाढलाय. फलंदाज धीरज आणि विकीना आता मात्र बॅटचा फेस ओपन करायला हरकत नाहीये, कारण दोन्ही फलंदाजांना 6 चेंडूचा सामना केला. म्हणजे 2 षटकं दोघांनी खेळून काढले, सेट झालेत. चेंडू त्यांना फुटबॉल दिसतोय, त्यामुळे ते अटॅक करायला हरकत नाहीये. कारण नो डाऊट अटॅक करावा लागणार आहे, कारण विकेट तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपण खेळत आहोत. विकेटचं महत्व असतं, पण या क्षणाला धावांचं महत्व भरपूर आहे. राकेश चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, विकेट डाऊन.
22 for 4 सतरंगी स्पोर्ट्स ए दुटणे बी. हा गोलंदाज फार चांगला, ह्याची गोलंदाजी फार वेगळी असते, कारण या गोलंदाजीमध्ये गती कमी असते, मग त्याची ॲक्युरेसी परफेक्शन बघा. समोर चेंडू ठेवलाय, फलंदाज क्रॉस बॅटर स्ट्रोक केलाय, शॉटचं सिलेक्शन पूर्णपणे चुकलंय आणि यष्ट्यांना ह्यावेळी चेंडू यावेळी धडक देतोय आणि फलंदाबाद हा बघा आमचा प्रेक्षक गॅलरी कक्षा आपण पाहतोय आणि छोटी मोठी ही बघा लहान मुलं, ही आजची मुलं उद्याचं भविष्य. कारण लहानपण खूप चांगलं असतं, कारण लहानपणी कोणतं टेन्शन नसतं, फक्त अभ्यास, जेवायचं, झोपायचं, कोणतं टेन्शन नाहीये, म्हणजे दुनियादारीच नाहीये. मम्मी पप्पा देतात तो पॉकेट मनी देखील खर्च करायचा असतो, ते एकच टेन्शन असतं पॉकेट मनी कसा खर्च करायचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काय सांगून देते. स्वागत आहे आपलं सर्वांचं. 8वं पर्व आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. पुढचा बॉल सार्थक आलत. ऑन साईडला टर्न करायचा होता, साऊंड आलेला आहे, पाहूयात अंपायरचा सिग्नल या ठिकाणी. कारण आपण चर्चा करतो राकेश पाटीलच्या गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीमध्ये बघा तुम्हाला भेदकता पाहायला मिळते, गती फार कमी ठेवतो तो. कारण मागच्या 2 सामन्यामध्ये त्याचं मी अगदी बारकाईने निरीक्षण केलं, तो चेंडू खूप अलगद सोडतोय आणि फलंदाजांना बीट करतोय. कारण ह्या गोलाच्या माध्यमातून अजूनही मोठे फटके जास्त आले नाहीयेत, हे विसरता कामा नये. गुड बॉलिंग फ्रॉम द राकेश पाटील. चांगले बॉलिंग केले, 3 बॉलमध्ये 3 धावा आणि त्यामध्ये देखील एक वाईड आहे तर एक बोल्ड केलंय विकीला त्याने. धीरजला इकडे 6 बॉलमध्ये 8 धावा बनवता आलेल्या आहेत आतापर्यंत. 23 धावा झालेल्या, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त 9 बॉल बाकी त्या ओव्हरमधले. शफल झालाय, ऑन साईडला टर्न करायचा होता, चांगला चेंडू इकडे बराच लांब घेऊन जातोय बॉल बॅटर पासून. चतुर आहे राकेश, त्याने पाहिलं की फलंदाज शफल झालाय, बॅकफुटला जाऊन रूम बनवतोय, त्याला क्लिअर करायचं लॉंग लेग. खूप चांगला निर्णय होता, कारण आपण शॉर्ट लेगला खेळू पाहतोय, त्यानंतर इथे दूरवर खेळून स्क्वेअर ऑफ द विकेट ठेवलाय आणि पूर्ण लॉंग लेग फाईन लेग खाली आहे आणि त्याचा चांगला प्रयत्न, मात्र तो हणून पाडला. डॉट डिलिव्हरी. 2 to go पकडून ठेवलंय सध्या तरी बॅटर्स लाईन. धावत संख्येलाही आता उडवलाय, संपर्क झालाय आणि बॉल काऊ कॉर्नरचा वरतून सीमा पार. षटकार. पहिला षटकार धीरज पाटील. नाव धीरज, आतापर्यंत संयम बाळगलं, आता मात्र संयम सोडलाय. समोर चेंडू, ओव्हर पिच चेंडू, योग्य पनिशमेंट दिली. हाय बॅकलेस ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन अँड दॅट्स अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि मोठा लक्ष बैलाचे मालक आमचे किरणजी एकनाथ राऊत साहेबांचं आगमन झालंय. खरं तर त्यांचा संघ आपण पाहिला असेल तर कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव, खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी टॉप 10 मध्ये प्रवेश केलाय आणि त्या किरणजी एकनाथ राऊत साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीला आपण पाहतोय आमचे संतोषजी खारीक साहेब असतील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यासोबत डोकेगावचे उद्योजक आमचे पंडितजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यासोबत आमचे 10 गाव पोईचे कल्पेशजी पिंगळे आणि अभिषेकजी बांधणे यांचे आगमन झाले, त्याला विनंती आपण यावं मंचावरती. त्यासोबत आमचे पप्पू शेठ दुबेले यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. रोज संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर आमच्या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मयूर शेठ पिसेकर यांची कन्या सम्राज्ञी हिचं आगमन झालंय आणि त्यासोबत आमचे द्रुबिश पिसेकर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 वर्ष खेळ संपला आणि जे 2 षटकार आलेले ते पुन्हा एकदा पहिल्या डावामध्ये कुठेतरी उभारी देतात धावत संख्येला आणि 35 वरती सध्याचा धावफलक जाऊन पोहोचलाय सतरंगी स्पोर्ट्स ए दुटणे बीच. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो सर, 40-45 काय कोणत्याही परिस्थितीत बनवाव्या लागणार आहे आणि त्या दिशेने सध्याची पावलं उचलली जातात धीरजकडून. चांगला खेळ केला, अगोदरचा संयम, पेशन्स लेवल आणि देन आताचा आक्रमण. 9 बॉल 20 त्याने बनवलेले आहेत. सार्थक 1 बॉल 1 वरती खेळतोय आणि लास्ट ओव्हर मध्ये नागावचा बॉलर आलाय. किती प्रतीक्षा करावी लागली षटकारासाठी. 20 चेंडू नंतर षटकार आलाय, किती भरपूर प्रतीक्षा झाली, मात्र धीरजने ते काम केलं शेवटच्या मुवमेंटला. आणि खरोखरच आपण जी कारण चर्चा करत होतो 35-40 त्या धावा झाल्यात मैदानावरती. आता मजा येईल सामन्यामध्ये. बघायचंय प्रेम पाटील किती थांबवणार सार्थक पाटीलला आणि धीरज पाटीलला. ब्लॉकाचा चेंडू ऑन साइडला टर्न केला असेल जज करतोय, त्याच्या वाक्यामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि थोडंसं प्रेशराईज केलंय, डॉमिनेट केलं क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा मिळतील. कारण मागच्या 3 चेंडूवरती आल्या त्या तब्बल 14 धावा. धावा यायला सुरुवात झालेली आणि सार्थक देखील आक्रमक शैलीचा बॅटर आहे, त्यामुळे त्याच्याकडून देखील सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे बीचे प्रेक्षक अपेक्षा ठेवत आहेत आणि सध्या स्लॉगवर सुरू आहे. आक्रमण प्रत्येक बॉलवरती करण्याचा प्रयत्न बॅटर्स करतील. पहिल्या बॉलवरती 2. आत्ता मात्र चांगली धावसंख्या, ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता ती धावसंख्या. मोठा फटका
वॉट अ शॉट, जस्ट अँड डिलिव्हर, मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि शेवटी सीमा पलीकडं खणखणीत षटकार. धीरज नंतर मात्र सार्थक देखील आता सार्थकी लावतो आपली इनिंग. स्लॉट मध्ये दिला ऍक्शन रिप्ले मध्ये स्लाइटली व पिच दात खाऊन मारला आणि थेट विराट कोहली स्टँडचा एक्झॅक्ट त्या प्रेक्षकांच्या हातात 500ची चान्स होती, गमवली आहे. येस मयूर दादा यांच्याकडनं जर झेल टिपलात तुम्ही, ऐबा झेल ग्रिलिंगच्या बाहेर टिपायचं आहे, तुम्हाला 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल. 43 धावा 4 गडी बाद. आत्ता डगआउट मधनं आवाज आला, 20 चेंडू शांत होता डगआउट, आता मात्र पेटून उठलाय डगआउट. कारण धीरजनं पेटवलं मैदान, सार्थकनं पेटवलं मैदान आणि धाबा आलेत मैदानावरती. चेंडू मागे, नशिबाची साथ, हेच तर म्हटलं जातं करण. जेव्हा तुमचे दिवस चांगले येतात ना, चहू बाजूने चौफेर दिवस चांगले येतात. धावसंख्येला आकार येतोय 44, 4 गडी बाद, 4.3 षटकांची सांगता होते. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. मागचा आपण 5 बॉलचा विचार केला तर 21 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे इकडे आता ही जी काही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती उभारी घेते. 44 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 3 बॉल बाकी आहेत आणि दोन्ही बॅटर आता सेट झालेले आहेत. प्रचंड वेगाने उभारी घेते. 44 वरती 4, एखादा षटकार आला तर 50+ धावा होतील हे सांगण्याची गरज नाहीये मला वेगळं. धीरजचं मी कौतुक करेन. 9 चेंडू मध्ये 20 धावा. सुरुवातीला फक्त शांत राहिलाय, संयम बाळगलाय, चेंडूचा लेन लाईनचा पूर्ण अभ्यास केला, नंतर मात्र हल्ला बॉल केलाय आणि काय अटॅकिंग फलंदाजी केली. ज्या फलंदाजीची अपेक्षा होती मैदानावरती ती धावसंख्या पाहायला मिळाली. प्रोजेक्टर 49 ते 50 आता दाखवते करण. राऊंड विकेट, ओ क्लीन बॉल अराउंड द लेग, फुलटॉस चेंडू ऑनसाइडला गेल्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का परतावा लागेल फलंदाजाला. अजून एक धक्का धीरजला मात्र परतावा लागेल. फुल टॉस होता मात्र कॅपिटलाइज करू शकला नाही. रेंज मध्ये होता बिकॉज शफल झाल्यानंतर हा जो बॉल आहे थेट लेड ऑन झालेत की एक्झॅक्ट लेग स्टम्पला पडलाय. स्ट्रेट अँगलने जरूर आपला tenniscricket.in पुन्हा एकदा दाखवतील. हा जो हाय डेफिनेशन कॅम आहे, रिॲक्शन बॉलरचा बॅटरचा कॅप्चर केल्या जातात. ऍक्शन रिप्ले, डावी एसटी उडवली, समोरच खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला tenniscricket.in माध्यमातून. हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. हे बघा प्रेक्षक अत्यंत आरामात खूप चांगल्या रीतीने सामना एन्जॉय करतात. हा रात्रीच्या आयोजनाची हीच खरी गंमत असते. कारण रात्री ज्यावेळी 9 वाजतात किंवा 8 वाजतात त्यावेळी तुम्हाला कोणता कॉल येत नाहीये, कोणतं कुठे कामाला जाता येत नाहीये. त्यामुळे जे रात्रीचं क्रिकेट असतं ना ते भरपूर एन्जॉय यासाठी केलं जातं. कारण कामाचा ताण नसतो, कोणाचा कॉल नसतो, फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. नो डाऊट. आणि आपल्या मित्रांसोबत प्रत्येक जण या ठिकाणी येत असतो. प्रेक्षकांमधून आपण बरेचसे असे मित्रांचे ग्रुप देखील पाहतात प्रत्येक स्टँडमध्ये की जे या मॅचचा आनंद घेतात. काहींना अपेक्षा आहे जो पुढचा सामना लोकल टीम्स या बाजूच्या खेळणार आहेत त्याची अपेक्षा प्रत्येकाला देखील आहे. 44, 4 गडी बाद, 2 चेंडू या षटकातील गुड बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. हेच करायचं होतं, थोडासा उशीर झालाय फलंदाजाला आणि फलंदाज बाद. 5वा धक्का मैदानावरती. मागच्या 3 चेंडू होती प्रेमने मात्र प्रेमात पाडलंय. ज्यामध्ये त्याचा वंडरफुल कमबॅक झालं, खूप चांगलं कमबॅक झालं. कारण मला असं वाटलं की 44 धावा आता 50, 55 कारण आपलंही वाटत होतं ते प्रेडिक्शन आपण केलं होतं ते अचीव झालंय. मग 50 जर झाल्या तर रोहित सारखा फलंदाज आहे या संघामध्ये, नागाव संघामध्ये खूप फॉर्मचा संघ आहे, दोन्ही संघ चांगल्या फॉर्मचे आहेत. त्याला 50+ धावा झाल्या तर अजून रंगत निर्माण होईल. काय वाटतं करण? येस नो डाऊट. आणि त्या गोष्टीची चर्चा पण ऑलरेडी सुरुवातीलाच केलेली आहे आणि दोन्ही कर्णधारांचं देखील तेच मत होतं. माझा टॉस असता, नागावच्या कॅप्टनने सांगितलं मी फिल्डिंग घेतली असती, ते फिल्डिंग त्यांना भेटली. आणि रोहितचा अर्थातच एदुटनेचा टॉस जेव्हा लागला त्याने सांगितलं मी बॅटिंग केली असते आणि त्यांनी ती बॅटिंग घेतलेली आहे. सो दोन्ही टीम्स आपापल्या प्लॅनिंगनेच पुढे चाललेल्या आहेत. शेवटचा बॉल आणि बाकी पाहूयात टार्गेट काय सेट होणार आहे. 9.10 सरासरी भरपूर आहे मी म्हणे या मैदानावरती. ते रात्रीच्या वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये दवबिंदूचं प्रमाण वाढलं. मध्यरात्र हळूहळू होत असताना शेवटचा फायनल डिलिव्हरी ऑफ द सेलिंग हेलिकॉप्टर आणि याच बरोबर 50 धावा. वेलकम 50. अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनबिलिव्हेबल अविश्वसनीय क्रिकेट आपण पाहतोय. जिथे 30-32ची अपेक्षा नव्हती तिथे 50 धावा. आणि आता मी म्हणेन की टॉस जिंकून घेतला निर्णय योग्य ठरला. व्हेरी गुड आणि जबरदस्त हॅपी एंडिंग केली. 50 धावा, 51 धावाचा लक्षाचा पाठलाग करावा लागेल कारण आता मजा येईल सामन्यामध्ये. हा बघा शेवटचा चेंडू हेलिकॉप्टर उडाला. खूप चांगला प्रयत्न होता तिथे, स्वतःला स्ट्रेच केलं. चेंडू बघा कसा फिरत गेलाय आणि tenniscricket दाखवलंय ते. आणि चेंडू सीमा पलीकडे षटकार, हॅपी एंडिंग. 50 धावा. हा बघा सतरंगी रोहित पाटील बॅटिंग कार्ड, एकच धाव. यशनं कुठल्या 5 धावा. धीरजनं मात्र मिडल ऑर्डरला खूप चांगली टॉप ऑर्डरला फलंदाजी केली, 20 धावा कुठल्यात. भूषण मिडल ऑर्डरला 0 वरती बाद झाला. विकी 7 धावा. सार्थकचं मी कौतुक करतो, खूप 6व्या क्रमांकावरती आला.
आणि टॅलेंटर बनून आला. त्याने 16 धाबा कुठल्यात. हर्षदला मध्ये संधी नाही मिळाली, सोमनाथ देखील संधी नाही. अतिरिक्त 2 धाबा, 5 षटकांची सांगता, 10.00 आणि 50 धाबा धाफलकावरती. वेलकम चॉकलेट बॉय, भरपूर प्रेम धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळते. फक्त 50-51 धाबांची गरज आहे. मजा येईल आता सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. या आपण तुतारा ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत रात्रीच्या शांत वातावरणामध्ये. मयूर पिसे करता दायो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदला पुरुष रान नाव गाजतय मयूर भाईचा. हे ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू सो मच. आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मी विनंती करेल नाणेफेकीसाठी सागर शेठ भोईर जे उद्योजक आहेत त्यांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतो. खासगावची सरपंच किरण राऊत साहेब यांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभ संपन्न करतोय. किरणजी एकनाथ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. मी विनंती करेल किरणजी राऊत साहेबांना यावं आपण. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल. संतोषजी खारीक साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. चला, नवीन वडोली टीमची कॅप्टन कॉल करतील. प्रतीक दादा कॉल केलाय. प्रतीक दादा आलाय. चला, मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. आज दिवस प्रतीक दादाचा आहे. सातत्याने आपण पाहतोय या सकाळी मयूरदादाचा दिवस होता, त्यामुळे सकाळी आपण टॉस देखील मयूरदादाच्या फ्लेवरमध्ये पाहिलेले आहेत. टॉस जिंकला इथे नवीन वडोली संघाने. निर्णय काय गोलंदाजी करण्याचा? काय म्हणशील? सकाळच्या सत्रामध्ये खरं तर पहिला सामना तिथे 12 बॉलमध्ये 29ची गरज असताना तो सामना जिंकला. परंतु आता खरं तर काळोख्या रात्री खेळायचं आहे आणि या फ्लड लाईटमध्ये खेळायचं आहे. किती उत्कंठा असते फ्लड लाईटमध्ये खेळण्यासाठी या मैदानावरती? या सीझनला पहिल्यांदाच आम्ही नाईट टुर्नामेंट खेळतोय, तर सर्व उत्सुक आहेत मुलं खेळण्यासाठी. पहिली मॅच एकदम चांगली झाली. आता ही मॅच पण पूर्ण 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय म्हणशील? खरं तर नवीन वडोली म्हटलं की आज खरं तर वडोलीचा ढाण्या भाग धनराज मात्रे खेळत नाही आहे, कारण थोडंसं अनफिट आहे. परंतु त्याच्या गैरउपस्थितीमध्ये संघ चांगला खेळला. आता वेगळ्या चेंजेस काहीच नसणार आहे. धनराज मात्रे जरी खेळत नसला तरी तो मैदानाच्या बाहेरून आम्हाला गाईड करतच असतो. आपल्यासोबत डोके टीमचे कॅप्टन आहेत. सकाळी खरं तर बरेचसे खेळाडू नव्हते. रवी भोईर नव्हते, जयेश नव्हते, मॅगी तर अनफिट आहे. परंतु आता ते खेळाडू खरं तर पाहायला मिळतील या मॅचमध्ये. आता आपल्याला जयेश भोईर इन ॲक्शनमध्ये दिसतील आणि त्याच्या असण्याने आम्हाला तरी आता एक बॉलिंग साईड स्ट्रॉंग झालेली आणि बॅटिंग साईड सुद्धा स्ट्रॉंग झालेली आहे आमची. काय म्हणशील? खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना रंगला, तिथे तो सामना तुम्ही जिंकला. दणदणीत विजय तिथे खरं तर संपादित केला. आता फ्लड लाईटमध्ये खेळायचे समोरचा संघ नवीन बनवली आहे आणि खरं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला नाईट यावर्षी आम्ही पहिलीच नाईट खेळतोय, त्यामुळे त्यांच्या विरोधात कसा प्रकारचा गेम खेळायचा प्रयत्न कराल? पुरेपूर प्रयत्न असेल जिंकण्याचा, कारण नाईट म्हटलं तरी पण एक स्कोर मोठी धावसंख्या उभारून त्याला हे करणं, डिफेंड करणं किंवा हे असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. सर पूर्ण प्रयत्न असेल की सामना जो पण होईल तो मैत्रीपूर्ण पण असेल, पण तो तेवढा चुरशीचा पण होईल की जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सकाळी तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस सकाळ होती, आता अंधार आहे. काय म्हणशील? तरी आताही निर्णय तोच असता, कारण की आता पाहिलं थोडी वेट आउटफील्ड असेल तर त्यामुळे जर धावसंख्या उभारलीच आम्ही तर ती डिपेंड करायला थोडं सोपं जाईल असं आमचं म्हणजे मत आहे. सकाळच्या सत्रामध्ये ग्राउंड पाहिला होता, आता संध्याकाळच्या अंधाऱ्या रात्रीमध्ये खरं तर ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो फ्लड लाईटमध्ये. कसं वाटतंय? खूप छान वाटतं, कारण की ॲक्च्युअल जर व्ह्यू बघायचा असेल तर रात्रीचा व्ह्यू जो असतो तो खेळण्यासाठी आणि बघण्यासाठी, आणि प्रेक्षक पण खूप जास्त मोठ्या संख्येने पाहायला मिळतात अशा वेळेस. सर तेवढीच मजा येते खेळायला रात्रीच्या दिवसा वेळ. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचं खरं तर आपण आभार व्यक्त करतोय. दोन्ही कॅप्टनचा अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामना रंगतोय मैदानावरती
कार्तिक 11 आई गावची 12-13 नागाव कळमगावचे उद्योजक नक्कीच संतोषजी राऊत पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळतोय. सतरंगी हेडूटे बी मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया राहुल. 51 का लक्ष्य मैदान के ऊपर हमारे साथ करण भी जुड़ चुके हैं. ओमकार सेट्टे, चॉकलेट बॉय, स्वागत है आपका. 50 रन बने यहाँ पर. कुल मिलाकर पहले 3 ओवर में 20 रन बने और उसके बाद 12 गेंदों में 30 रन बनाकर 50 रन बनाए और 51 का लक्ष्य मैदान के ऊपर. सुहाने सफर में ये सुहाने शानदार रातों के पल हम यहाँ पर एंजॉय करेंगे. 11:10 सभी दर्शकों की निगाह बीच मैदान पर. क्या होगा मैदान पर, कौन सी टीम यहाँ पर आगे निकल पाएगी और कौन सी टीम यहाँ पर हार का मातम मनाएगी, कौन सी टीम जीत का परचम लहराकर इस मैदान के ऊपर शान और शौकत के साथ अगले दिन खेलने आएगी. सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत है इस सुहाने सफर. खूबसूरत मंजर यहाँ पर चलता हुआ, धुंधली रोशनी से निकलता हुआ खूबसूरत आयोजन. गेंदबाज तैयार 50 रन बनाकर 51 का लक्ष्य का पीछा करने के लिए बिल्कुल तैयार है. और ये देखिए ये फॉलिंग स्लिप लगाते हुए गेंद जरस कर द विकेट. खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर. क्या यहाँ पर लाजवाब बल्लेबाज का मुजाहरा दिखाते हुए बल्लेबाज 2 रन के साथ अपनी पारी का आगाज करते हुए. फॉलिंग स्वीप सिग्नेचर शॉट आहे रोहित पाटीलचा आणि जो प्रामुख्याने दोन्ही मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये कोपर खेळण्याचा अगेन्स्ट कवलजीत रंधावाच्या अगेन्स्ट बॅटिंग त्याने केली होती. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने वसूल केला होता आणि मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त खेळ आणि त्यामुळे पॉवर प्लेमध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तुम्हाला धावा देत आहेत पहिल्या बॉलवरती आल्या 2. रोहित पाटिल हमेशा जो फॉलिंग स्लिप खेलते चौथे और 5वें गेंद पर खेलते, लेकिन आप उन्होंने पहले गेंद पर आगाज किया. देखा कि स्क्वायर ऑफ द विकेट पूरा खाली था, उस क्षेत्र का उन्होंने इस्तेमाल किया जो कि बंदिश में चलता हुआ. पहला ओवर ताकत का इस्तेमाल, लेकिन खिलाड़ी मौजूद है लेकिन यहाँ पर इनकी गुंजाइश समाप्त. जो कि क्या लग रहा है करण, यदि इस प्रकार की गेंदबाजी जिस प्रकार के 50 रन पूरे वो 51 का लक्ष्य है और पहले पावर प्ले में रोहित जैसे बल्लेबाज का विकेट मिले तो यहाँ पर सोने पर स्वका बन सकता है ये दोनों टीम के लिए. यस, पॉवर प्लेकडे मॅटर करणार आहे दोन्ही टीमसाठी. पॉवर प्ले कसा जाईल त्यानुसार आपल्याला समजेल मॅच पुढे कशी जाणार आहे. और जी हाँ, और एक बात का जिक्र करें, रोहित का बल्ला कितना चलेगा, रोहित कितने देर तक विकेट के बाद डटे रहेंगे. फुल टॉस गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन कैच को लपक लिया आखिरकार. बड़ा विकेट मैदान से निकलता हुआ. जी हाँ, जिस रोहित पारी की हमने चर्चा की थी, जिक्र किया था, आखिरकार उनके पारी का खात्मा. बहुत बड़ा विकेट यहाँ पर मिला है. याच रोहित पाटीलने अगोदर एदुटनेचा रोहित पाटीलची विकेट काढली होती आणि आता एदुटनेचा रोहित पाटीलने नागावचा रोहित पाटीलची विकेट काढली आहे. आज की शाम रोहित के नाम होगी, चाहे कोई सा भी रोहित हो. ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. खिलाड़ी की मैं सराहना करना चाहूंगा जिस प्रकार से हर्षद वहां पर पहुंचे थे, पीछे आना उसके बाद कैच का लपकना. और ये देखिए ये होता है लाइव टेलीकास्ट का ये बहुत ही बड़ा प्रदर्शन. गेंदबाज को उंगली दिखाई यानी कि जी हाँ मैंने आखिरकार आपका विकेट चटका लिया. यहाँ पर बहुत मजा आएगा मुकाबले में. ही एदुटनेचा रोहित कडून नागावच्या रोहितला फ्लाइंग किस होती. ज्या पद्धतीने आपण जो हाय डेफिनेशन कॅम्पचं टेनिस क्रिकेट .in द्वारे रिप्ले बघितला, दोघेही भरपूर चांगले मित्र आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो बऱ्याच वेळेला खुल्या गटामधून एकत्रित खेळतात. आताच परवाच्या देवरुंगच्या स्पर्धेमध्ये जेव्हा भिवंडीचा अगेन्स्ट कल्याण डोंबिवली एक्झिबिशन मॅच होती तेव्हा एकाच टीम मध्ये होते. ये होना चाहिए क्योंकि खेल में खेल की तरह मैदान पर मैदान की तरह और बाहर मित्रता की बना ही होना चाहिए जीवन में. और टीम का स्कोर 2 पर 1 विकेट. बहुत ही शानदार बल्लेबाजी होती रोहित की, लेकिन रोहित के पारी का खात्मा होने के बाद यहाँ पर काफी बड़ा दबाव में आ सकती है टीम. रोहित को मिली सफलता 2 पहले गेंद पर, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद विकेट मिला और रोहित यहाँ पर आउट हो चुके हैं 2 पर 1. प्रतीक दादा हमारे कमेंट्री बॉक्स में आते हुए काफी चहल पहल होती है उनकी, यानी कि ये पहला 1 महीना और इसके बाद 8 दिन का सफर उनके लिए कांटों भरा होता है. काफी कड़ी निगाहें उनकी श्रृंखला पर होती है. टीम का स्कोर यस, इस बीच ये गेंद फुल टॉस, फिर एक बार फॉलिंग स्लिप, लेकिन स्क्वायर ऑफ द विकेट खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है. लेकिन जिस प्रकार गेंद निकलती है सीमा पार 4 रन. और ये बताया है दूसरे टीम के सामने नागाव टीम ने, यदि रोहित आउट हुए तो क्या हुआ, हम भी मैदान के ऊपर बड़ी बल्लेबाजी कर सकते हैं. 20 तारखेला आहे ना या स्पर्धेमध्ये अगदी प्रचंड मोठा क्राऊड येताना आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात ऑन स्क्रीन तुम्हाला अगदी कोण कोण प्लेयर्स येतात, काय काय अगदी टीम्स बनतात, कशा प्रकारे मेंटॉर प्लेयर्सला घेऊन येतात ते कळणार आहे. आणि अगदी भारत विश्वात ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी होते ना ते सगळे तारे सितारे येत्या 20 फेब्रुवारीला खेळतील. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपापल्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करताना ठाणे विरुद्ध रायगड एक प्रेक्षणीय सामना. जी हाँ, और उसका प्रोमो भी बन चुका है. कुछ देर बाद लाइव टेलीकास्ट के ऊपर आपका सामने आ जाएगा प्रो. यस, प्रोमो भी बन चुका है उसका 7 पर और विकेट यहाँ पर गिरा 1, लेकिन एक और रन यहाँ पर अतिरिक्त दी जाएगी 8 के ऊपर.
और जो रोहित आउट होने के बाद जो दबाव उन्होंने बरकरार किया था उस दबाव को फिर एक बार हटाया। यस, प्राइम टाइम में हम लोग शो करेंगे, एक बड़ा बिग शो होगा 8 बजे प्राइम टाइम में शो करना चाहेंगे। ओमी, मुझे याद है 2 साल पहले भी उस मुकाबले को हमने आगाज किया था, बड़ा भी यहाँ पर स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक और गेंद सीमा पर 6 रन, एक और बड़ा 6 रन, दूसरा छक्का। येस, आणि या षटकारासोबत प्रेक्षकांना मिळणार आहेत 500, ज्यांनी पकडले ही कॅच। ऍक्शन रिप्ले, फिरला अगोदर आणि देन बॉलची लेंथ पिक करत असताना बॉलला उचललंय, पाठवलं मिड विकेटचा बाहेर, जिकडे प्रेक्षक रेडी होते वा तिकडे कॅच चांगली पकडली आहे। मयूर दादा पिसेकर और प्रतीक दादा पिसेकर हमारे 2 बंधु, इनके ये छोटी, ये देखिए छोटे छोटे मुन्ने नन्ही मुन्नी गुड़िया, बहुत ही खूबसूरत है चेहरे, और इस वक्त ब्रेकफास्ट करते हुए और मोबाइल में भी व्यस्त है, मैच को भी देख रहे लाइव के जरिए, स्नैक्स खाते हुए। मजा आएगा यहाँ पर, बहुत ही खूबसूरत चेहरे स्क्रीन के ऊपर। मयूर दादा और प्रतीक दादा, इनके ये अगली पीढ़ी हम स्क्रीन के ऊपर देख पा रहे हैं। 13 पर 1, बहुत ही खूबसूरत नज़ारा। करण, ऐसा लगा था कि रोहित आउट होने के बाद ये मुकाबला हिंदुस्तान टीम अपने पक्ष में झुका सकती है, लेकिन जो बल्लेबाजी हर्षांक ने की, लगातार बड़ी बल्लेबाजी, चौका छक्का लगाकर अपने इरादे जाहिर किए। फॉलिंग स्लिप एक बार, हर गेंद निकल चुके, लॉन्ग लेग के रिजर्व को छूती हुई सीमा पार, 4 रन, लाजवाब बल्लेबाजी। या हर्षांक बद्दल मी अगोदरच जरूरची चर्चा केलेली आहे। या बॅटिंग ऑर्डर मधला हा यंगस्टर आहे, मात्र त्याची जी ऊर्जा आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे तोच त्याचा एक्सपिरियन्स आहे, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे। क्या बात है। और इस प्रकार के, अब अगर इस प्रकार के फॉलिंग स्लिप, ये देखिए रायगढ़ ठाणा का प्रोमो स्क्रीन के ऊपर, भावेश पवार, केतन मात्रे, विकी बोईर, विश्वजीत ठाकुर, रजत मुंडे और किरण पवार। बहुत ही बड़ा मुकाबला होगा दोस्तों। 20 तारीख को दिलों को थामे रखना, आंखों में नमी रखना और हमेशा बेताबी बरकरार रखना। फ्राइडे के दिन होगा मुकाबला, प्राइम टाइम में हम शो करने जा रहे हैं, 8 या 9 के बीच में ये शो किया जाएगा। यस सर, फायर शो भी होगा, और ये जिस तरह का नजारा हमने 2 साल पहले देखा था, यानी कि 2024 में, वो 2026 में फिर एक बार उस यादों को ताजा किया जाएगा। 20 तारीख को। यस, और ओमकार शेट्टे जो ठाणा टीम के मेंटोर थे, और अलीगढ़ ठाणा टीम उस वहां पर जीत चुकी थी। बहुत बड़ा ये प्रोमो देख रहे हैं आप। और एक बात का जिक्र करना चाहेंगे, जो यम है मयूर, और उनके मयूर पिसेकर, उनके ऊपर जो सिंबल है वो किंग का सिंबल है। और ये देखिए, ये खूबसूरत चेहरे फिर एक बार हमारे मेहमान मंच के ऊपर, सागर इरमाले, और हमारे मेहमान, स्वागत है आपका भी। टीम का स्कोर 17 पर पहुंचता, बाहर नहीं लगा था कि पहला विकेट जाने के बाद करण रोहित पाटिल आउट होने के बाद ये मुकाबला हिंदुस्तान टीम अपने पक्ष में आएगा, ऐसा लगा था। लेकिन जिस प्रकार बल्लेबाजी हुई पिछले ओवर में, जो हर्षांक ने बल्लेबाजी की, आतिशबाजी की, 14 रन बनाए, टीम का स्कोर 17 एक ओवर के समाप्ति के बाद। टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता बस 17, और काफी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। पूरे 14 स्टैंड में कई सारे दर्शक यूट्यूब से ऊपर यहाँ इस मैच का लुत्फ उठाते हुए, स्वागत है सभी का बने रहना इस मुकाबले में अंत तक, क्योंकि मुकाबला काफी खतरनाक मोड़ से गुजरने वाला है। विभिन्न मोड से मुकाबला गुजरेगा, इसमें दोहरा नहीं है और कोई शक भी नहीं है। येस, आणि हर्षद भंडारी हा जो गोलंदाज आहे, मागच्या मॅचला त्याने फिरवलं होतं, इकडे त्याची जी काही गोलंदाजी असेल, बरंच काही डिफेंड असेल त्याच्यावरती, वो अच्छे गेंदबाज है हर्षद। हालांकि उनकी गेंदबाजी अच्छी प्रभाव डालने रही, प्रतिभा संपन्न प्रदर्शन किया उन्होंने भी इस पूरी श्रृंखला में। गेंद देखिए विकेट टू विकेट गेंदबाज के लिए माने जाते हैं, ब्लॉक कॉल का ज्यादा इस्तेमाल करते हैं, और अपने गेंद में परिवर्तन करने के लिए ये गेंदबाज काफी शातिर और चौकन्ने माने जाते हैं। येस, आणि फार कमी वयामध्ये फार चांगली छाप त्याने सोडलेले, फार स्ट्रगल आहे सर। डाईट ज्या पद्धतीने मॅक्स सर फॉलो करतात, डाईट तसाच हर्षद भंडारे देखील फॉलो करत आलेला आहे। DY पाटील अकॅडमीमध्ये तो लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण घेतो, आणि त्यासोबत आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच पार पडली, तिकडे नाशिक मालेगाव टीम कडून खेळला होता तो, आणि कृष्णाच्या अगेन्स्ट कृष्णा सातपुते असतील, नितीन माटुंगेला तर बोल्ड केलं होतं त्याने, जबरदस्त बॉलिंग केली आहे। जी हाँ, स्क्रीन के ऊपर हमारे भाग्य विधाता श्रृंखला के मयूर दादा पिसेकर और उनकी ये गुड़िया, बहुत ही खूबसूरत है गुड़िया, मुस्कान चेहरे पर। और जब पप्पा हमारे साथ है तो कोई डर भी नहीं है, इस बात को भी वो बताते हुए। इनसाइड आउट, बढ़िया शॉट, कमाल की नजाकत थी, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला, बहुत ही खूबसूरत बेद अंदाज में, शानदार अंदाज में खेला हुआ, बेद खूबसूरत शॉट, 4 रन। क्लासिकल बॅटिंग करत आहे हर्षांक या मॅच मध्ये,
अगोदर वारंवार बॉलला खेचत होता, स्वीप करत होता. आता त्याने बघितलं बॉलरकडे वेग आणि लेंथला पकडून बॉलिंग करतोय. त्याने हलका ऑफ स्टंपचा बाहेर आला, पुन्हा लेग स्टंपला जागा बनवली आणि इनसाइड आउट फक्त लॉफ्ट केलं फोर्सने बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं. पॉवर प्ले सुरू आहे, फायदा घेतोय त्याचा आणि 4 धावा आणि 4 बॉलमध्येच हर्षांक 18 वरती पोहोचलाय. 12-13 कार्तिक 11 नागावला पोहोचलाय. 22 वरती 51च्या चेसमध्ये गाडी ऑन ट्रॅक. रोहित पाटिल का विकेट लेने के बाद हेदूट ने टीम ने जो जश्न मनाया था वो कुछ चंद पलों में वहां पर बिल्कुल चकनाचूर हो गया, क्योंकि हर्षांक जैसे मैदान पर आए, आंधी तूफान के साथ मैदान पर आए और मैदान पर कयामत का कहर मचा दिया. और क्या जबरदस्त बल्लेबाज की उन्होंने, लाजवाब बल्लेबाजी. 22 के ऊपर 1 विकेट, दूसरा और प्रगति पर. और ये फुल टॉस गेंद गैप में खेले हुए चौटे, खिलाड़ी वहां पर है लेकिन पहुंचेंगे या नहीं है? जी हां, तब तक गेंद कर चुके उनको, अलविदा सीमा पर, सीधा 4 रन. लाजवाब बल्लेबाजी. माइंडसेटशी खेळत आहे सध्या तरी बॉलर्स आणि गोलंदाज ज्या पद्धतीने फील्ड पोझिशन आपण जर बघितलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याने ठेवला होता, लॉंग ऑन ठेवला होता, एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता आणि बॉलला खोलात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे ऑनसाइडला ड्राईव्ह केलं त्यांनी आणि स्क्वेअर लेग मधून 4 धावा वसूल केलात. जबरदस्त बॅटिंग करत आहेत. हर्षंक काफी चौकन्ने खिलाड़ी है, हर वक्त आगे पीछे बाएं दाहिने देखते रहते, कहां पर फील्डिंग पोजीशन. यहाँ पर बिल्कुल उन्होंने गेंदबाज के गति का इस्तेमाल किया, बिल्कुल गेंद को सॉफ्ट हैंड से खेला था, लेकिन उनको पता था कि स्क्वायर लेग बैकवर्ड्स के लिए अंपायर के पीछे कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. एक बड़ा फासला है और फासले को तय किया उन्होंने और सीमा पर 4 रन के लिए यहाँ पर गेंद निकल चुकी. जैसी बंदूक से गोली निकलती है वैसे यहाँ पर गोली निकली थी इनके बल्ले से और सीधा 4 रन की मोहर लगी. प्रयास अच्छा किया था लेकिन खिलाड़ी बाबर पहुंच नहीं पाए. शानदार माहौल, खूबसूरत मंजर और लाजवाब प्रतियोगिता. इम्पॅक्टफुल बॅटिंग करत आहे हर्षांक. हर्षद भंडारीच्या अगेन्स्ट 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. लगातार 2 चौके लगाने के बाद एक और गैप, बहुत ही खूबसूरत, बेमिसाल बल्लेबाजी. यहाँ पर अपने एक मिसाल काम की इस बल्लेबाज ने, लाजवाब बल्लेबाजी. और वाह, देखिए स्क्रीन के ऊपर देखिए दोनों भाई एक दूसरे से बातचीत करते हुए कल की प्लानिंग क्या होगी, और ये बातचीत चलती हुई यहाँ पर मंच के ऊपर प्रतीक दादा और मयूर दादा के बीच में. दोनों भाई दोनों तबाई. कारण हे आयोजन सर खऱ्या अर्थानं फार छोटी सुरुवात होती, पण आता या स्पर्धेला ब्रँड बनवलं त्यांनी. ज्या पद्धतीचं आयोजन आहे आणि प्रत्येक जण ज्या पद्धतीनं, प्रत्येक कॅप्टन देखील उल्लेख करतोय की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. कारण 80 टीम्स घेतल्या त्यापेक्षा डबल टीमचे कॉल आलेले आहेत आयोजकांना. यस जी हाँ, 22 टीमें यहाँ पर वेटिंग में है. उल्टा पुल्टा खेलने का प्रयास, लेकिन गेंदबाज हर्षद ने वापसी की. लगातार 3 चौके लगा बल्लेबाज हर्षाक ने और क्या माहौल बना. 26 रन जो हमने अभी भी 74वां गणतंत्र दिन मनाया उसकी यादों को ताजा के साकड़े ने. और ये देखिए हाय हेलो करते हुए मयूर दादा और प्रतीक दादा की ये सुपूत और उनकी एक कन्या हम देख पा रहे स्क्रीन के ऊपर. 11 बॉलमध्ये पहिल्या 30 धावा बनलेल्या आहेत आणि 19 बॉलमध्ये फक्त आता 21 धावांची गरज आहे. आता जे काय करायचं मी म्हणेन खास करून बॉलर्सला करायचंय. अच्छे रन बने यहाँ पर 30 रन. और ये देखिए फिर एक बार इस गेंद को हुक करना चाहते थे लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद थे और टीम का स्कोर यहाँ पर 30, 1 विकेट के नुकसान के ऊपर. करण मुझे याद है जब बल्लेबाज के हेदूट ने बी टीम ने उन्होंने 3 ओवर में 20 रन बनाए और पिछले 2 ओवर में 30 बनाए, लेकिन यहाँ पर उल्टा नजर आ रहा है. पावर प्ले 1 और 2 में 30 रन और यहाँ पर 20 रन. ये देखिए फिर एक बार ये भाई की जोड़ी हमेशा सलामत रहे. हालांकि माता पिता की साया थोड़ी सी दूर हुई जब भी उनके पिताजी का देहांत हुआ, उसके बाद उनकी मातोश्री का भी देहांत होगा, उसके बाद संभाला उन्होंने और कहीं भी अपने आत्मविश्वास को यहाँ पर उन्होंने टस से मस नहीं हुआ और अपनी दुनिया अलग और फिर एक बार दुनिया से अलग निकलते हुए हमारे प्रतीक दादा पिस्सेकर और मयूर दादा पिस्सेकर. क्या कहोगे, ये जोड़ी Yes, हमेशा दोघंही- सलामत रहे. दोघेही भाऊ आहेत पण दोघे मित्रांसारखे आहेत. त्यामुळे आजवर दोघे एकत्र येतात आणि त्याचमुळे औद्योगिक क्षेत्र असेल आणि त्यासोबत क्रीडा क्षेत्र असेल फार मोठ्या प्रमाणावरती उत्तुंग त्यांची भरारी आपल्याला पाहायला मिळत आहे. और ये भी कहा सकते हैं फेविक जोड़ है, टूटेगा नहीं, क्योंकि मयूर पिस्सेकर और प्रतीक दादा पिस्सेकर के बीच में हम हमेशा बातचीत करते हैं उनके बारे में. लगता नहीं कि दोनों भाई है, हमेशा दोस्तों की तरह रहते हैं, एक दूसरे से अपनी खुशी बांटते हैं, अपना दुख बांटते हैं और यही होना चाहिए. उनसे भी काफी प्रेरणा मिलती है हमें और युवाओं को उन्होंने काफी अच्छी प्रेरणा दी. हमेशा कहते हैं कि पहले कुछ काम धंधा करो उसके बाद क्रिकेट खेलो. हमेशा मयूर दादा और प्रतीक दादा कहते हैं, ये उनका कान मंत्र है. येस, भावाला भावाची साथ असेल तर आपण कोणत्याही क्षणी कोणावरही मात करू शकतो. राम लक्ष्मणासारखी ही मयूर दादा आणि प्रतीक दादाची जोडी आहे ज्यांच्या वतीने 8वं पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. टीम का स्कोर 30-20 की आवश्यकता महज 18 गेंदों में. अभी मुकाबले को काफी
नजदीक से देखना चाहेंगे हम। करण, जिस तरह से सिंगल डबल के ऊपर जितना ध्यान बटोगा, मुझे ऐसा लगा कि रोहित पाटिल काफी जल्दी आउट हुए और हेदुर ने टीम ने खुशी का इजहार भी किया, काफी बड़ा वहां पर जश्न भी मनाया गया। लेकिन कुछ पलों में हर्षांक आए और आंधी तूफान के साथ बल्लेबाजी की। क्या कहोगे हर्षद की उस पारी के लिए जिन्होंने 8 गेंदों में 26 रन की धुआंधार पारी के लिए अब तक? रोहित पाटीलने 2 मॅचेस मध्ये जो स्टार्ट दिला होता तो त्याला देता आला नाही आणि तेच काम हर्षांकने केलेलं आहे. 8 बॉल मध्ये त्याने 26 बनवल्या, इम्पॅक्टफुल बॅटिंग केली आणि पहिल्या 2 ओव्हर मध्येच त्याने अर्धा पल्ला पार केलेला आहे. 51 चेस करत असताना बॉल आता उरले 17 आणि 17 बॉल मध्ये धावा फक्त बनवायचे आहेत 20. त्या उलट राकेशचे कौतुक आहे कारण तो देखील अग्रेसिव्ह बॅटर आहे, पण या क्षणाला हर्षांक मारत असताना 2 बॉल मध्ये फक्त 2च सिंगल त्याने काढल्यात. अच्छा, उन्होंने संयम बरका क्योंकि वो बल्लेबाजी में, ये देखिए बल्ले का मुंह खोला था लेकिन उसके बाद फ्लो भी काफी बड़ा था, उसके बाद कम किया फ्लो को क्योंकि गेंद को समझ नहीं पाए। यहाँ पर चकाती हुई गेंद घुमाव था गेंद में और बल्लेबाज को चकाती हुई डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई। पेस ऑफ करून आउट कटर टाकला होता, त्यामुळे पूर्णपणे वॉक झाला तिकडे. बॅटर थांबला होता आणि बॅटचा फ्लो थांबवला. त्याने ऍक्सेप्ट केलं का माझी चूक झाली, अटेम्प्ट केलं नाही बॉलला, ही चांगली बाब आहे. जी हाँ, पोजीशन में काफी जल्दी नहीं आए थे और इस बार उठाकर खेला, पिक किया स्ट्रोक को, गेंद मिल गई ऊपर से निकलती हुई, एक और बड़ा शॉट, सीधा 6 रन। व्हॉट अ बॅटिंग बाय हर्षांक पाटील. सुसाट सुटलेला, त्याला माहित नाही, त्याला असंच वाटते की इकडे 51 नाही, इकडे 71 81 ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे. लगता है मुकाबले को बहुत जल्दी खोलना चाहते थे लेकिन मुझे तो ऐसा लगा कि हर्षांक का विकेट पर होना बेहद जरूरी था। और ये देखिए एक्शन रिप्ले भी दिखाया था लेकिन हमारे पास समय काफी कम था, 37 पर। और ये देखिए दर्शक आप उल्लास के साथ मैच का लुत्फ उठाते हुए ऑप्शन की गेंद जहां पर बिल्कुल जाल बिछाया, शिकार फंसाया, लेकिन तब तक इस शिकार ने काम तमाम किया। एक बार हर्षांक के लिए जोरदार तालियां। 11 गेंदे 32 रन की धुआंधार पारी का समापन होता हुआ। काय बॅटिंग केलं, इकडे फटका समोर खेळला आणि थोडासा लेट झाला होता, ऑन साईडला वळवलं त्याने. थ्रू दी लाईन मारलं तर कदाचित बॉल गेला असता लॉंग ऑफ रिजन मधून, मात्र लॉंग ऑनला ट्राय केला आणि निहालकडून चांगली कॅच झालेली आहे. विकेट तर येते आहे, मात्र काय बॅटिंग केली आहे नागावचा हर्षांक पाटीलने. 32 धावा इंडिव्हिज्युअल त्याने 11 बॉल मध्येच बनवल्या. 37 ला गावदेवी, कार्तिक 11, 12-13 नागावला. दूसरा बेहतरीन झटका. पारी करण, बेहतरीन पारी। जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे यहाँ पर हर्षांक के बल्लेबाजी के 11 गेंदों में 32 रन के धुआंधार पारी के लिए इस मैदान पर। पिछले मुकाबले में 31 रन की रोहित ने पारी खेली थी, रोहित पहले आउट हुए लेकिन उसके पारी को संभाला, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। अभी भी हेतुत टीम यहाँ से वापसी कर सकती है ओमकार। 14 बॉल 14 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे. मॅच इथून बनवण्यासाठी बराच जोर लावावा लागणार आहे तो हेदुंडेचा बॉलर्सला. जी हाँ करण, अभी भी ताजा खबर मिली ओमकार के द्वारा कि जो टीम जीतेगी उनको एक बाइक मिलेगी और सुपर 10 में यहाँ पर आपको जाने का मौका मिलेगा। यस, टॉप प्लेयर जो रहेगा इस क्वालिफाइड टीम का उसको बाइक भी दी जाएगी। इस बार तो बाइक का शोरूम खोल रखा है मयूर दादा ने। जिस प्रकार से हमने पैम्पलेट्स देखा उसके ऊपर पूरी बाइक ही बाइक नजर आ रही है और कुल मिलाकर 9,95,99,000, जी हाँ 7,99,995 रुपया, यानी कि 5 रुपया कम है 10 लाख के लिए, 8 लाख के लिए माफ कीजिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी ओमकार। हमें गणित कभी जमा नहीं, इसके लिए हम अक्सर कैलसी लेके आते हैं। इंग्लिश हमारा बचपन से स्ट्रांग था, हिंदी में हमें काफी रुचि थी, मराठी हमारी बोली भाषा है, लेकिन गणित हमें कभी जमा नहीं। लेकिन हिंदी के साथ जो उर्दू आती है मैक्स सर की जुबानी से, क्या बात। बहुत बहुत शुक्रिया करण जी और ओमकार जी। 38 के ऊपर 2 विकेटें और अंतिम गेंद प्रगति पर है। 51 का लक्ष्य, 13.41 के अवसर से रन बनाए। लेकिन जो करण अपने इससे पहले बात की हर्षांक के बारे में, उन्होंने लगा कि 71 का लक्ष्य, वो बात मुझे बहुत अच्छी लगी। इस प्रकार से उन्हें बल्लेबाजी भी की। 13 गेंदे 13 की आवश्यकता। लाजवाब मुकाबला, खूबसूरत मंजर, रात के आगोश में जाता हुआ मंजर, बहुत ही खूबसूरत मंजर लगता हुआ। ये पटकी भी गेंद थी, कट करना चाहते थे लेकिन अंपायर को गुमराह करने की कोशिश और अंपायर का यहाँ पर वाइड का इशारा। अंपायर को आप गुमराह नहीं कर सकते क्योंकि जितनी क्रिकेट आपने देखी नहीं उतनी अंपायर खेल चुके, उसके बाद अंपायर की किरदार निभा रहे। हे बऱ्याच वेळेला आपण पाहत आलो. या अगोदर आपल्याला 10 वर्ष अगोदर खुल्या गटातील खेळाडूंकडून प्रामुख्याने पाहायला मिळायचं, पण आता ग्रामीण खेळाडू देखील प्रामुख्याने या गोष्टी करत आलेले आहेत. जी हाँ, दबाव तंत्र का इस्तेमाल जिसे कहा जाता है। एक और ऑन साइड में खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद ठीक से कनेक्ट नहीं हुई पा रही है। एक रन जरूर मिलेगा, अप एंड जैक किया गेंद को और एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। फुल स्कोर में इजाफा हुआ, काफी रफ्तार से रन बने लेकिन हर्षांक जैसे आउट हुए, रनों की रफ्तार धीमी हो चुकी है, यानी खेल अब धीमे आंच पर चलता हुआ। 13 गेंदे और 12 की आवश्यकता। अब समीकरण यहाँ पर, जी हाँ
यस 12 गेंदे और 11 की आवश्यकता। करण क्या लग रहा है, अभी से यहाँ से भी वापसी हो सकती है? फिलहाल सुनेंगे यहाँ पर डीजे के माध्यम से बहुत ही खूबसूरत उनकी तरंग सुनेंगे यहाँ पर डीजे के माध्यम से। 12 गेंदे 11 की आवश्यकता। कहीं भी मत जाना, बने हमारे साथ, देखते रहना स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2026 का खूबसूरत मंजर। प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला, साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला। मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र, मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र। असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र, असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र। जी करण क्या कहोगे, 12 गेंदे बची है, 11 की आवश्यकता। क्या मुकाबला, मुझे प्रतीत हो रहा है कि मुकाबला अंतिम चरण में जाएगा। क्या लग रहा है कितने रन बचाने चाहिए इस ओवर में यदि इस मुकाबले को आगे बढ़ाना है दोनों टीम को? तो रन तर वाचवायचे आहेत, पण त्यासोबत प्रामुख्याने तुम्हाला सिद्धू आणि राकेशची विकेट घ्यायला लागणार आहे, कारण दोघंही याचा पद्धतीने खेळतात आणि अंडर प्रेशर बऱ्याच वेळेला दोघांनी अशा पद्धतीच्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत। आणि सध्याचं इक्वेशन तर फक्त 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये फक्त धावा बनवायचा आहेत त्या 11च। करण इस ओवर में यदि गेंदबाजी अच्छी होगी, विकेट चटकाएंगे, 4 या 5 रन देंगे, अंतिम ओवर में 5 रन भी बचेंगे, तो मुकाबला मुझे प्रतीत हो रहा है कि बड़ा मुकाबला होगा। क्योंकि अंडर प्रेशर यानी कि दबाव में क्रिकेट खेलने का जो गलतियां होती है दबाव में क्रिकेट में, वो अक्सर क्रिकेट की दुनिया में हम देख चुके हैं। गेंदबाज तैयार, रफ्तार के सौदागर गेंदबाजी में आते हुए, और ये बहुत ही बड़ा शॉट जरूर खेलना चाहते थे, लेकिन लॉन्गा पर खिलाड़ी है, बिग शॉट करना चाहते थे, लेकिन यहाँ पर ड्राइव करते हुए गेंद को 1 रन जरूर मिलेगा। समीकरण बदलेगा, 11 गेंदे और 10 रन की जरूरत अभी भी। यस, दोघंही हा प्रयत्न जरूर करतील, सिद्धू आणि राकेश, की या ओव्हरमध्ये एक मोठा फटका पाहिजे, मॅच त्यांचा बाजून नेण्याचा प्रयत्न करतील। आणि इकडून जर ही मॅच आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायची असेल तर हर्षद भंडारीला डॉट बॉल टाकून विकेट काढायचा आहे। उम्मीद तो उनसे है, और 5 ओवर के मुकाबले में क्रिकेट का दस्तूर है कि चौथा ओवर काफी अहम माना जाता है, जो पर्दाफाश करेगा। राहुल 1 मिनट रुकाना चाहेंगे आपको। जी हाँ, 11 गेंदे अब बची है, अब 10 रन की आवश्यकता है। गेंदबाज हर्षद भंडारी गेंदबाजी में आते हुए लाजवाब गेंदबाज के लिए माने जाने के एक नामी खिलाड़ी है। बढ़िया हिट ऑन साइड में ड्राइव करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन जब तक गेंद पर उठाए, आए, झुके, ग्रिप बनाए, तब तक समय था बल्लेबाज के पास। 1 रन यहाँ पर पूरा करेगा। यस राहुल, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे सर्व पदाधिकारी खजिनदार सचिनजी दलाल साहेब यांचं आगमन झालं, विनंती आपण मंचावरती यावं। त्यासोबत आपण पाहतोय संस्थापक महेंद्रजी धुळे आणि त्यासोबत सदस्य धनराजजी म्हात्रे यांचं आगमन झालं। आपल्यास विनंती आपण यावं, मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत। यस पधारे में सभी अतिथिगणों का स्वागत है, लेकिन यहाँ पर कैच लपक लिया, बहुत ही शानदार कैच, अपने बाएं साइड चलते हुए कम से कम 13 कदमों का फासला तय किया। बहुत ही बड़ा कैच लपका, पर मैच में वापसी कर सकता है कैच। फुल टॉस बॉल तर इकडे खराब जरूर होता, पण जो वेग होता त्या वेगाने इकडे थोडासा लेट झाला राकेश असं वाटलं। स्क्वेअर लेगला चांगली कॅच आले भूषण कडून, ही संधी आहे, पाहूयात। आणि इकडे एका विकेटने काम जमणार नाहीये सर, बल्क मध्ये विकेट आले तर मॅच मध्ये उठणे भी येईल। जी हाँ करण, सही कहा आपने, सही फरमाया आपने। 9 गेंदे 9 रन की आवश्यकता। ऐसे में विकेट का आना यानी कि डॉट गेंद जाती है, तो ये भी संभालना होगा नागांव टीम को, क्योंकि हशांग जैसे आउट हुए इसके बाद जो तहलका मचा गेंदबाज ने, वो शानदार वापसी कहा जा सकती है। रात की धुंधली रोशनी से नहलता भाईजान, हरी घास के गालिन पर यह गिरती भी शबनम की बूंदे और ठंड का एहसास दिलाता हुआ शानदार माहौल, और काफी खूबसूरत माहौल को अब रात के आगोश में यहाँ पर लपेट लिया है। और क्या शानदार माहौल यहाँ पर मैदान पर बनता नजर आ रहा है। 9 गेंदे 9 रन की आवश्यकता, दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला और दिमाग को सुन्न करने वाला सनसनी क्रिकेट इस वक्त मैदान पर। मजा येणार तर या मॅच मध्ये एक विकेट तर आली आणि मॅच थोडीशी थांबवलेली आहे। जितकी थांबवेल गोलंदाज तितके प्रेक्षक मजा घेणार आहेत त्या मॅचचा। पाहूयात हर्षद कुठपर्यंत येतो या मॅचला। 9 बॉल 9 धावांची गरज आणि मागच्या मॅच मध्ये थांबलेल्या मॅच मध्ये येऊन 2 षटकार मारणारा रुद्रमाई देखील मैदानात आत आला। लेकिन हर्षद भंडारी को नहीं भूलेंगे, ये तो बहुत ही साल उन्होंने क्रिकेट की सल्तनत पर राज किया है। वो जानते हैं कठिन दौर में किस प्रकार गेंदबाजी करना और कठिन दौर में खूबसूरत प्रदर्शन करना, भली भांति जानते हैं और वाकिफ भी है उनसे। 9 गेंदे 9 रन की आवश्यकता, लाजवाब और बड़ा मुकाबला मैदान पर।
पटके भी गेंद थी लेकिन गेंद को बहुत ही बड़ी नसत दी हुई गेंद सीमा पर सीधा 6 रन। या षटकाराने जवळपास आता असं निश्चित झालंय की मॅच नागाव पुढे जाणार आहे. बॉल होता पण इकडे पिक करत असताना पोल केला, फ्लॅट गेला बॉल, जमिनी समांतर गेला. पण जे काही करायचं होतं आणि ज्या फटक्यामधून धावा ज्या पाहिजे होत्या त्या रुद्र माळीला मिळाल्या. षटकार येतोय, बॉल बाकी 8, धावा पाहिजे 3. गेंद में यहाँ पर नजाकत काफी अच्छी थी, शॉट को खेला, ताकत का इस्तेमाल किया, जगह पर यहाँ पर शॉट को खेला और छक्के की मदद से पूरी तरह से इस मुकाबले को हावी होने का प्रयास किया और विपक्ष टीम के ऊपर अपना सिकंजा कसा मैदान पर. इस बीच ये गेंद, एक और बड़ा शॉट, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद, हवा में गेंद, आसान सा कैच तो नहीं था. और ये दबाव, क्या तेरी गलती या मेरी गलती इसमें हुई यहाँ पर बल्लेबाज की. यहाँ पर 2 रन की उन्होंने यहाँ पर बिल्कुल पूरे किए. ये Calling. नादानी में कहूंगा. कॉलिंग गरजेचे, ऑलरेडी धावा आता कमी येते आणि आता तो एकच उरले. पण या अगोदरची कॅच होती, कव्हरचा फिल्डर अटेम्प्ट करू शकत होता, एक्स्ट्रा कव्हरचा करू शकत होता, पण कॉल देणं गरजेचं आहे. दोघंही आले, त्याचा फायदा जरूर झालाय दोघांचं मांडन. आणि नागावच्या रुद्रचा लाभ. स्कोर इज लेवल 7 बॉल, फक्त एका धावेची गरज आहे. क्या बल्लेबाज के यहाँ पर रुद्र ने बिल्कुल सही इस्तेमाल किया और रुद्र का और सही अंदाज में बल्लेबाजी. 50 रन बने यहाँ पर और जीत के लिए 1 रन की आवश्यकता. क्या 4 ओवर में मुकाबला समाप्त किया जाएगा? जी हाँ, 4 ओवर में 51 रन बनाकर यह टीम क्वालिफाई हो चुकी है. टॉप 10 कर चुकी है यहाँ पर यह टीम. बहुत ही आपको बधाई हो नागांव टीम. हार्ड लक यहाँ पर हेतु थे टीम. 50 रन कम नहीं थे आपके लिए, 5 ओवर में बहुत ज्यादा थे. लेकिन यहाँ पर हर्षाक ने जो बल्लेबाज की, ये देखिए बैटिंग कर धीरज पाटिल 20 रन, सार्थक ने 16 रन बनाए, विकी ने 6 रन, यश ने 5 रन, कुल मिलाकर उनके बने थे 50. उसके बाद हर्षांक ने क्या बल्लेबाज की, 32 रन की दुबादार पारी. रुद्रमाली 12 पर नॉट आउट रहे. राकेश ने 4 रन बनाए, रोहित ने 2 बनाए और लाजवाब मुकाबला 51 रन बनाकर 4 ओवर में इस मुकाबले को जीता. और हर्षाक ने गेंदबाजी भी काफी शानदार की. 1 ओवर में 6 रन देकर 2 सफलता अर्जित की. राकेश ने